नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी संस्कृत आमोद पुस्तकातील 14व्या पाठाला म्हणजेच प्रतिपदम संस्कृतम या पाठाला सुरुवात करणार आहोत. तरी पण त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला तर कृपया चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक व शेअर करा, म्हणजे माझे पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. संस्कृत ही भारताची ज्ञान भाषा आहे. संस्कृत भाषेत असलेले ज्ञान हे कालातीत असूनही आजच्या काळातही सुसंगतच आहे. संस्कृत का शिकावे? संस्कृत शिकून काय फायदा? शाळा शिकून झाल्यावरही पुढे संस्कृत अध्ययनाची संधी आहे का? संस्कृत शिकून मला नोकरी मिळणार का? असे पुष्कळ प्रश्न विद्यार्थी दशेत असताना आपल्याला पडतात. या पाठातील संवादातून याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. ते म्हणजे संस्कृत शिकून आजच्या काळातील नोकरीही तुम्हाला मिळू शकतात. एवढेच नव्हे तर संस्कृतच्या अध्ययनाने ज्या क्षेत्रात तुम्ही कार्य करत आहात तेथेही तुमची गुणवत्ता वाढू शकते. यासाठी संस्कृतचा अभ्यास अवश्य करावा, कारण संस्कृत भाषेच्या ज्ञानाचा उपयोग हा सर्वच क्षेत्रामध्ये होत असतो. चतुर्दशः पाठ प्रतिपदम संस्कृतम. संवादस्थलम, संवादाचे ठिकाण. विमानतलस्य प्रतीक्षालय, विमानतळाचे प्रतीक्षालय. प्रतीक्षायै आलय, चतुर्थी तत्पुरुष समास. केचन जनाः, काही लोक यात्रायाः आरंभार्थम प्रतीक्षन्ते, यात्रेचा म्हणजे प्रवासाचा प्रारंभ होण्याची वाट पाहत आहे. केचन सुखेन निद्रामग्ना, काही लोक सुखाने झोपलेले आहेत. त्या प्रतीक्षालयामध्ये विमानतळाच्या वेटिंग रूम मध्ये काही लोक आपली यात्रा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. काही केचन निद्रामग्ना, काही लोक सुखाने झोपलेली आहेत. केचन कॉफी पानस्य आनंदम अनुभवन्ति, काही लोक कॉफी पानाचा म्हणजे कॉफी पिण्याचा आनंद उपभोगत आहेत. तत्र एका महोदया प्राप्नोती, तेथे एक बाई येऊन पोचल्या. सा उपविश्य, त्या बसल्या आणि किमपि पुस्तकं पठितुं प्रारभते, कोणतं तरी एक पुस्तक उघडून त्यांनी वाचायला सुरुवात केली. पुस्तकस्य मुखपृष्ठे, पुस्तकाच्या मुख्य पृष्ठावर संस्कृत सुक्ती संग्रह इति शीर्षकं वर्तते, संस्कृत सुक्ती संग्रह असे शीर्षक लिहिलेले होते. तद्दृष्ट्वा, ते पाहून, समीपस्थः, जवळच बसलेले, को अपि महाजन, कोणीतरी एक महाजन म्हणजेच एक गृहस्थ, तयासह वक्तुम प्रारभते, त्यांच्या बरोबर बोलू लागले. महोदय, ते गृहस्थ म्हणाले, अपि भवती संस्कृतम पाठयति, का तुम्ही संस्कृत शिकवतात का? तर महोदया, त्या बाई म्हणाल्या, सस्मितम, स्मितहास्य करून, न खलू, नाही नाही, मी संस्कृत शिकवत नाही. महोदय, भवत्या समीपे एतं सुभाषित संग्रहं दृष्ट्वा मया एव चिंतितम, भवत्या समीपे, तुमच्याजवळ, एतं हे, सुभाषित संग्रहं दृष्ट्वा, सुभाषित संग्रहाचे पुस्तक पाहून, मया एव चिंतितम, मी तसा विचार केला की आपण संस्कृत शिकवतात का? मग त्यावर महोदया म्हणतात, ओ अरे असं का? यद्यपि संस्कृतम न पाठयामी, यद्यपि जरी, संस्कृतम न पाठयामी, मी संस्कृत शिकवत नसले, तथापि, तरी सुद्धा, अस्य पुस्तकस्य, ह्या पुस्तकाचे, मम कार्यक्षेत्रेण सह संबंधः अस्ति, माझ्या कार्यक्षेत्राशी संबंध आहे. हे पुस्तक माझ्या कार्यक्षेत्राशीच निगडीत आहेत. मग त्यावर महोदय म्हणतात, एवं, असे काय? कस्मिन क्षेत्रे कार्यरता भवती, तुम्ही कस्मिन क्षेत्रे, कोणत्या क्षेत्रामध्ये बरं कार्यरता भवती? कार्यरता, कार्यरता, सप्तमी तत्पुरुष समास. तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये बरं कार्य करतात? मग त्यावर महोदया म्हणाल्या, अहम, मी व्यवस्थापन प्रशिक्षिका रूपेण कार्यम करोति, व्यवस्थापन शास्त्रामधील प्रशिक्षिका म्हणून कार्य करते.
मया अवगतम, माझ्या असे लक्षात आले की यद रामायण महाभारत किरातार्जुनीय रघुवंश इत्यादीषु बहवः श्लोकाः सन्ति. माझ्या लक्षात आले की रामायण, महाभारत, किरातार्जुनीय, रघुवंश इत्यादी काव्यांमध्ये बहवः श्लोकाः सन्ति, पुष्कळसे असे श्लोक आहेत, येषु ज्यात व्यवस्थापनशास्त्रस्य मूलतत्वानि, व्यवस्थापनशास्त्राचे मूलतत्व हे दृष्टांतसहितानि निर्दिष्टानि, दृष्टांतासहित निर्देश केलेले आहेत, सांगितलेले आहे किंवा स्पष्ट केलेले आहेत. अनेन काव्यमाध्यमेन, आणि ह्या काव्याच्या माध्यमाने विषय प्रवेशः सुगमः भवति, विषय प्रवेश सोपा असतो. म्हणून एषा पद्धती मया स्वीकृता, म्हणूनच ही पद्धत मी स्वीकारलेली आहे. जनयपि अभिमता, आणि लोकांना देखील माझी ही पद्धत आवडली आहे, पसंत पडली आहे. अतः मया पुनः एकवारं संस्कृत भाषाया, अतः म्हणून मया मी पुनः एकवारं पुन्हा एकदा संस्कृत भाषाया संस्कृत काव्यादीनां च अध्ययनं प्रारब्धम, संस्कृत भाषा आणि संस्कृत काव्यांचे अध्ययन सुरू केले. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापन शास्त्रामध्ये देखील या ग्रंथांचा त्यांना किती उपयोग होत आहे. महोदय, अहो आश्चर्यम, अहो किती आश्चर्याची गोष्ट आहे. शालायाः अनंतरम खंडितम मम संस्कृत अध्ययनम, शालया अनंतरम, शालाया अनंतरम शाळा संपल्यानंतर मम संस्कृत अध्ययनम खंडितम, माझे संस्कृतचे अध्ययन बंद पडले होते किंवा खंडित झालेले होते. तदपि ते सुद्धा अधुनैव पुनः आरब्धम, आत्ताच मी पुन्हा सुरू केलेले आहे. संस्कृतचे अध्ययन अभ्यास मी आता पुन्हा सुरू केलेला आहे. महोदया म्हणतात, कथम कथम, कसं काय बरं. मग त्यावर महोदय म्हणतात, वस्तुतः अहम वाणिज्य शाखाया स्नातकः, वस्तुतः पाहिले तर मी वाणिज्य शाखेचा स्नातक होय. स्नातक म्हणजे पदवीधर होय, म्हणजे कॉमर्स शाखेचा मी ग्रॅज्युएट आहे. विधी शाखाया पदवी अपि प्राप्ता मया, आणि मी विधी शाखाया पदवी अपि प्राप्ता, विधी शाखेची पदवी देखील प्राप्त केली आहे, मिळवली आहे. सांप्रतम बहुराष्ट्रीय संस्थायां विधी विमर्शक रूपेण कार्यम करोमि. सांप्रतम, आणि आता सध्या मी बहुराष्ट्रीय संस्थायां, एका बहुराष्ट्रीय अशा संस्थेमध्ये विधी विमर्शक रूपेण, विधी म्हणजे न्याय, विमर्शक म्हणजे सल्लागार, न्याय सल्लागाराच्या रूपामध्ये कार्य करत आहे. तद अनुसृत्य, त्याला अनुसरून कौटिल्यम अर्थशास्त्रम, याज्ञवल्क स्मृती आदीनाम ग्रंथानाम अध्ययनम सहाय्यकारम भवेत. त्याला अनुसरून कौटिल्य अर्थशास्त्र, याज्ञवल्क स्मृती इत्यादी ग्रंथांचा अध्ययन मला मदत करू शकेल. इति गुरुभिः उक्तम, असे मला थोड्या मोठ्यांनी सांगितलेले आहे. गुरुभी म्हणजे मोठ्यांनी सांगितलेले आहे. अतः, म्हणून अधुना अहम शास्त्रविषयकाणां संस्कृत ग्रंथानां अध्ययने यत्नं करोमि. म्हणून आता मी शास्त्रविषयकाणां, शास्त्रविषयीच्या संस्कृत ग्रंथानां, संस्कृत ग्रंथांचे अध्ययन करत आहे. आणि असं सांगून ते महोदय स्यूतात, म्हणजे आपल्या पिशवीतून किमपि संस्कृत पुस्तकम दर्शयती, कोणतं तरी एक संस्कृत पुस्तक काढतात आणि दाखवतात. तयोः पृष्ठतः केचन युवका गोष्टीषु रताः. तयोः पृष्ठतः, त्या दोघांच्या मागे केचन युवका गोष्टीषु रता, काही युवक गोष्टी करण्यामध्ये, गप्पा मारण्यामध्ये मग्न आहेत. प्रसाद, समीर, लीना तथा तनुजा इत्येतानि परस्पर मित्राणि. हे चारी एकमेकांचे मित्र
होते किंवा आहेत. तेषु अन्यतम तत् पुस्तकं दृष्ट्वा महोदयम उपगम्य वदति. तेषु अन्यतम त्यांच्यापैकी एक, तत् पुस्तकं दृष्ट्वा ते पुस्तक पाहून, महोदयम उपगम्य त्या महोदयांजवळ आला आणि वदती त्यांना म्हणाला, समीर, मग समीर येतो त्यांच्याजवळ, महोदय भवतोः संवादे संस्कृतस्य संदर्भ श्रुतः मया. महोदय भवतः संवादे तुमच्या संवादामध्ये भाषणामध्ये संस्कृतस्य संदर्भ श्रुतः मया मी संस्कृत भाषेचा संदर्भ ऐकला. भवान अपि विश्व संस्कृत परिषद निमित्तम विदेशम प्रस्थितः. काय तुम्ही सुद्धा विश्व संस्कृत परिषदेनिमित्त परदेशात जात आहात का? मग त्याच्यावर ते महोदय म्हणतात, न खलू, नाही नाही. परम कीदृशी एषा विश्व संस्कृत परिषद. पण ही विश्व संस्कृत परिषद कशा प्रकारची किंवा कोणती बरं? अपि भवान संस्कृतस्य छात्र. काय आपण संस्कृतचे छात्र आहात का, विद्यार्थी आहात का? मग त्यावर समीर म्हणतो, आम, हो, अहम, मी, IIT अर्थात भारतीय प्रौद्योगिकी संस्थानम इत्यत्र येथे संगणक अभियांत्रिकी इति विषयस्य छात्राः. संगणक अभियांत्रिकी ह्या विषयाचा मी विद्यार्थी आहे. तत्र तेथे IIT मध्ये छात्राः विद्यार्थी सुद्धा संस्कृतमपि पठितुं शक्नुवन्ति संस्कृत देखील शिकू शकतात. तत्र तेथे अष्टाध्यायी इति अष्टाध्यायी नावाचा व्याकरणशास्त्र विषयक ग्रंथ, व्याकरणशास्त्र विषयी असलेला ग्रंथ मानव्य विद्या विभागे पाठ्यते. मानव्य विद्या विभागामध्ये शाखेमध्ये शिकविला जातो. अहम संस्कृत व्याकरणम संगणकशास्त्रम च इति विषयम अधिकृत्य संशोधनम करोमि. अहम, मी म्हणजे तो समीर, संस्कृत व्याकरणम संगणकशास्त्रम च संस्कृत व्याकरण आणि संगणकशास्त्र इति विषयम अधिकृत्य या विषयावर संशोधनम करोमि संशोधन करत आहे. तद्विषयकम शोधनिबंधम प्रस्तोतुम अहम परिषदी निमंत्रिताः. आणि तद्विषयकम त्याविषयी शोधनिबंधम प्रस्तोतुम शोधनिबंध प्रस्तुत करण्यासाठी अहम मला परिषदी निमंत्रिताः या परिषदेमध्ये निमंत्रित केलेले आहे. मग त्यावर महोदया म्हणतात, अहो आश्चर्यम, अहो किती आश्चर्याची गोष्ट आहे. तंत्रज्ञान संस्थायाम संस्कृतस्य अध्ययनम. तंत्रज्ञान संस्थेमध्ये सुद्धा संस्कृत भाषेचे अध्ययन होते का, अभ्यास होतो का? महोदय, त्याच्यावर महोदय म्हणतात, महाविद्यालये संस्कृत अध्ययनम केवलम कलाशाखाया छात्रा कुर्वन्ति इति आसीत् मे मती. महाविद्यालयामध्ये संस्कृत अध्ययन, संस्कृत भाषेचा अभ्यास हा केवळ कला शाखेचे छात्र म्हणजे विद्यार्थीच करतात असे मला वाटत होते. मग त्यावर समीर म्हणतो, तिष्ठतु तावत, मग तुम्ही थोडे थांबा. तर ही अवश्यम मेलयामी मे मित्राणी, आणि अवश्य माझ्या मित्रांना भेटा. येते सर्वे अपि परिषदी सहभागिना, ही माझे सगळे मित्र सुद्धा परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी चालले आहे. मग प्रसाद पुढे येतो, अग्रे आगत्य. प्रसाद पुढे येऊन, नमस्ते, नमस्कार. अहम रसायनशास्त्रस्य छात्रः, मी रसायनशास्त्राचा विद्यार्थी आहे. प्राचीन भारतीय रसायनशास्त्रम इति मम संशोधन क्षेत्रम. प्राचीन भारतीय रसायनशास्त्र हे माझे संशोधनाचे क्षेत्र आहे. तद्विषयकाः ग्रंथाः संस्कृत भाषाया लिखिता, आणि त्याविषयी असलेले ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले आहेत. शालायाम यत् संस्कृताध्ययनं कृतं, मी शाळेमध्ये जे संस्कृत भाषेचे अध्ययन केले, जो अभ्यास केला, तस्य उपयुक्तताम, त्याची उपयुक्तता अहम अधुना अवगच्छामि, मला आज कळते आहे. मग लीना येते पुढे,
अहम अपि भाषाशास्त्रम अधीत्य बेंगलुरु इत्यत्र सॉफ्टवेअर क्षेत्रे भारतीय भाषा विश्लेषक रूपेण कार्यं करोमि. लीना म्हणते, अहम अपि मी सुद्धा भाषाशास्त्रम आधीत्य भाषाशास्त्र शिकून बेंगलुरु इत्यत्र बेंगलुरु येथे सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये भारतीय भाषा विश्लेषक रूपेण भारतीय भाषा विश्लेषक रूपामध्ये कार्यं करोमि कार्य करते आहे. संस्कृतस्य ज्ञानम आधुनिक भारतीय भाषाणां विश्लेषणे अतीव सहाय्यकारं भवति. संस्कृतस्य ज्ञानम संस्कृत भाषेचे ज्ञान हे आधुनिक भारतीय भाषाणां विश्लेषणे आधुनिक भारतीय भाषांच्या विश्लेषणामध्ये अतीव सहाय्यकारं भवति अतिशय सहाय्यकारी असते किंवा ठरते. इति मे अनुभव हा माझा अनुभव आहे. मग त्यानंतर तनुजा येते, पार्श्वनिवेदनम इति मे व्यवसाय पार्श्वनिवेदन करणे हा माझा व्यवसाय आहे. संस्कृत श्लोकादीनां पठनेन संस्कृत श्लोकांच्या पठनाने शब्दोच्चारणस्य उत्तमः अभ्यास भवति शब्द उच्चारणाचा उत्तम अभ्यास होतो. तेन त्यामुळे अभिनये निवेदनेचे प्रभाव वर्धते. अभिनयामध्ये आणि निवेदनामध्ये सूत्रसंचालनामध्ये योग्य प्रभाव पडतो. सांप्रतम कलाक्षेत्रे कार्यरता अस्मासु केचन भरतमुने नाट्यशास्त्रस्य अध्ययनं कुर्वन्ति. सांप्रतम म्हणून आता कलाक्षेत्रे कार्यरता कलाक्षेत्रामध्ये कार्यरत असणारे अस्मासु केचन अस्मासु आमच्यातील केचन जनाः काही लोक भरतमुने हे नाट्यशास्त्रस्य अध्ययनं कुर्वन्ति भरतमुनीच्या नाट्यशास्त्राचा अभ्यास करतात. समीरः भोः अहो भारतीय विद्याया नाम भारतीय तत्वज्ञान भारतीय विद्या म्हणजेच भारतीय तत्वज्ञान योगशास्त्र इतिहास स्थापत्य इत्यादी शास्त्राणाम अध्ययनाय आणि स्थापत्यशास्त्र इत्यादी गोष्टींच्या अध्ययनासाठी विदेशेषु अपि नैके जना उत्सुका विदेशातून देखील अनेक छात्र उत्सुक असतात. तदर्थम काश्चन दूरचित्रवाहिन्याः अपि सन्ति आणि त्यासाठी काही दूरचित्रवाहिनी सुद्धा आहेत. तत्र तेथे संस्कृत तज्ञानां आवश्यकता वर्तते संस्कृत तज्ञांची आवश्यकता असते. मम सुहृद माझा मित्र आशय संपादक रूपेण तत्र कार्यरतः आशय संपादक म्हणून तेथे दूरचित्रवाहिनीवर कार्यरत आहे. मग त्यावर महोदया म्हणतात, महोदया अस्माभिः संस्कृतस्य अध्ययनं शालायां कृतम् आम्ही संस्कृतचा अभ्यास शाळेत केला. परंतु तस्य अनेन प्रकारेण उपयोजनं भवेत् इति अस्माभिः नैव चिंतितं. परंतु तस्य त्या अभ्यासाचा अनेन प्रकारेण उपयोजनं भवति इत्यादी प्रकारे उपयोग होईल इति अस्माभिः नैव चिंतितं असा आम्ही कधी विचारच केला नव्हता. त्यावर महोदय म्हणतात, सत्यमेव खरं म्हणालात तुम्ही. लीना म्हणते, यस्मिन् कस्मिन्नपि क्षेत्रे वयं वृत्त्यार्था कार्यरता ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहोत तत्र तेथे संस्कृत ज्ञानम संस्कृत भाषेचं ज्ञान हे अस्मत्कृते आपल्यासाठी विशेष अर्हता भवती विशेष पात्रताच ठरते.